बाल्कनीतून उडी मारणार तोच, ती व्यक्ती ते वाक्य बोलली आणि जीव वाचला. लोकांनी सलाम ठोकला. एका वाक्याने चमत्कार घडला. पण त्या तरुणाच्या कानावर नेमकं कोणतं वाक्य पडलं होतं? काही सेकंदाचा तो क्षण इतका मोठा कसा ठरला? एका उडीने सगळं संपणार होतं, पण शेवटच्या क्षणी असं काय घडलं की मृत्यूच्या दारातून तो तरुण परत आला? त्या दिवशी मुंबईचा दहिसर पूर्व भागातील जनकल्याण बिल्डिंगमध्ये सर्व काही नेहमीसारखं सुरू होतं. परिसरातील लोक आपापल्या कामात व्यस्त होते. काही जण घरात होते, काही जण बाहेर जात होते. पण अचानक एका इमारतीकडे लोकांची गर्दी होऊ लागली. वर पाहिल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा आला, कारण एका तरुणाने इमारतीच्या बाल्कनीच्या बाहेरील कडेला जाऊन उभं राहण्याचा धोकादायक निर्णय घेतला होता. सुरुवातीला अनेकांना वाटलं की तो कदाचित काही काम करत असेल, पण काही क्षणांनी तो ज्या पद्धतीने उभा राहिला, त्याचा चेहरा आणि त्याची हालचाल आणि त्याची अवस्था पाहून लोकांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं. खाली उभे असलेल्या प्रत्येकाच्या मनात आता एकच भीती होती, आता पुढे काय होणार? क्षणाक्षणाला तणाव वाढत होता. खाली जमलेले लोक त्याच्याकडे पाहत होते. काही जण त्याला ओरडून खाली येण्याची विनंती करत होते, काही जण देवाचा धावा करत होते, पण त्या तरुणाच्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिसत नव्हती. तो जणू स्वतःच्या विचारांच्या दुनियेत हरवून गेला होता. या सगळ्या गोंधळात एक वेगळी गोष्ट घडत होती. अनेकांनी मदत करण्याऐवजी मोबाईल काढले. कोणीतरी व्हिडिओ रेकॉर्ड करत होतं, तर कोणी लाईव्ह सुरू केलं. काही जण फक्त बघायची भूमिका घेत होते. परिस्थिती अत्यंत गंभीर होती, पण अनेकांचे लक्ष मदतीपेक्षा व्हिडिओ शूट करण्यात अधिक दिसत होते. दरम्यान इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीने हा सगळा प्रकार पाहिला. त्याने गर्दीकडे किंवा मोबाईलकडे लक्ष न देता त्या तरुणापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला, कारण त्याला माहिती होतं की एका सेकंदाचा उशीरमध्ये सर्व काही संपणार. तो शांतपणे इमारतीत गेला. जिने चढत त्या मजल्यावर पोहोचला. आजूबाजूला घाबरलेले लोक उभे होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. मात्र त्या व्यक्तीने कोणतीही घाई केली नाही. त्याने आधी परिस्थिती समजून घेतली. समोर बाल्कनीच्या कडेला उभा असलेला तरुण खाली पाहत होता. त्याच्या मनात काय सुरू होतं हे कुणालाच माहीत नव्हतं. त्याने एवढं टोकाचं पाऊल का उचललं याचं उत्तर त्या क्षणी कोणाकडेही नव्हतं, पण त्याचा एक चुकीचा निर्णय अनेकांचे आयुष्य बदलवून टाकणारा होता. ती व्यक्ती सावकाश त्याच्याजवळ जाऊ लागली. मोठ्याने ओरडली असती तर कदाचित तरुण घाबरला असता. त्यामुळे त्याने अत्यंत शांतपणे संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू केला. काही क्षण दोघांमध्ये बोलणं सुरू होतं, मात्र खाली उभ्या लोकांना नेमकं काय बोललं जातं हे ऐकू येत नव्हतं. खाली उभ्या असलेल्या लोकांचा श्वास रोखला गेला होता. प्रत्येक सेकंद जड वाटत होता. तरुण अजूनही कडेलाच उभा होता. त्याची शरीराची हालचाल पाहून तो कधीही उडी मारेल अशी भीती सर्वांना वाटत होती. काही वेळ संवाद सुरू राहिला, पण परिस्थितीत फारसा बदल होत नव्हता. तरुण अजूनही स्वतःचा निर्णय बदलायला तयार दिसत नव्हता. यावेळी मदत मागणाऱ्या व्यक्तीने संयम सोडला नाही. त्याला माहीत होतं की चुकीची घाई जीवावर बेतू शकते. तेवढ्यात आणखी एक व्यक्ती सावधपणे पुढे सरकली. कोणालाही कळू न देता ती बाल्कनीच्या दिशेने आली. तिचं संपूर्ण लक्ष त्या तरुणाच्या हालचालीवर होतं. योग्य क्षणाची ती वाट पाहत होती. एक क्षण असा आला की त्या तरुणीचं पूर्ण लक्ष समोर बोलणाऱ्या व्यक्तीकडे गेलं आणि याच क्षणाची वाट पाहणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीने विजेच्या वेगाने पुढे झेप घेतली. त्याने त्या तरुणाचा हात घट्ट पकडला. क्षणभर तरुणाचा तोल गेला. खाली उभ्या असलेल्या लोकांच्या तोंडून एकच किंकाळी बाहेर पडली, पण त्या व्यक्तीने हात अजिबात सोडला नाही. त्याने पूर्ण ताकदीने त्या तरुणाला आत ओढण्याचा प्रयत्न सुरू केला. इमारतीतील काही लोकही तातडीने पुढे धावले. सर्वांनी मिळून त्या तरुणाला बाल्कनीच्या आत खेचलं. काही सेकंदांपूर्वी मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असलेला तरुण आता सुशिक्षित होता. खाली उभ्या असलेल्या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. ही संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद झाली. काही मिनिटात हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोहोचला. हजारो लोकांनी तो शेअर केला. लाखो लोकांनी पाहिला. मदत करणाऱ्या व्यक्तीच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक झालं. अनेकांनी एकच प्रश्न विचारला, जर त्या व्यक्तीने वेळेत धाव घेतली नसते तर काय झालं असतं? काही सेकंदांचा उशीर झाला असता तर कदाचित आज वेगळीच बातमी समोर आली असती. त्यामुळे अनेकांनी त्या अनोळखी व्यक्तीला खरा हिरो म्हटलं. या घटनेनंतर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. दहिसर परिसरातील या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. संबंधित तरुणाने हे टोकाचं पाऊल नेमकं का उचललं याचा तपास सुरू आहे. अधिकृतपणे कारण अद्याप समोर आलेलं नाही. प्राथमिक माहितीनुसार तरुण बराच वेळ इमारतीच्या कडेला बसून होता. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र सुदैवाने योग्य वेळी निर्णय घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सध्या अनेक तरुण मानसिक तणाव, नोकरीची चिंता, आर्थिक अडचणीत आणि वैयक्तिक समस्या किंवा इतर कारणामुळे नैराश्यात जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशावेळी कुटुंबीय, मित्र किंवा जवळच्या व्यक्तींशी संवाद साधणं अत्यंत महत्त्वाचं असतं. अनेकदा एक संवादही परिस्थिती बदलू शकतो. या घटनेतील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मदत करणाऱ्या व्यक्तीने फक्त व्हिडिओ काढण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती केली. त्याने प्रसंगावधान दाखवलं, संयम ठेवला आणि योग्य वेळ साधून त्या तरुणाचा जीव वाचवला. त्यामुळे आज संपूर्ण देश त्याच्या धाडसाचं कौतुक करत आहे. आता सुरुवातीला विचारलेला प्रश्न, त्या व्यक्तीने नेमकं कोणतं वाक्य बोललं होतं? सोशल मीडियावर अनेक दावे केले जात असले तरी अधिकृत व्हिडिओमध्ये किंवा पोलिसांनी अशी कोणतीही माहिती दिलेली नव्हती. प्रत्यक्षात त्या व्यक्तीने शांतपणे संवाद साधत तरुणाचं लक्ष विचलित केलं आणि त्याच क्षणी दुसऱ्या व्यक्तीने त्याचा हात पकडून आत ओढलं. म्हणजेच चमत्कार एका वाक्यामुळे नव्हे, तर प्रसंगावधान, शांतता आणि योग्य वेळी केलेल्या धाडसी कृतीमुळे घडला. मुंबईतील दहिसर पूर्व येथील जनकल्याण बिल्डिंगमध्ये घडलेली ही खरी घटना आज लाखो लोकांसाठी माणुसकीचं एक जिवंत उदाहरण ठरलेली आहे.